आणि यानंतर गुन्हेगारी विश्वातली आणखीन एक बातमी आहे। पत्नीनं पतीचा खून केलाय चारित्र्याच्या संशयावरून या पत्नीनं टोकाचं पाऊल उचललं आणि आपल्या पतीचा गळा आवळून खून केला। पिंपरी चिंचवड शहरातली ही धक्कादायक घटना आहे। पतीचं नाव मुकुल भोईर असं होतं। तो सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत होता आणि पोलिसांकडून सध्या पत्नी जी आरोपी आहे तिला अटक करण्यात आलेली आहे। मयत आणि आरोपी हे नात्याने पती पत्नी आहेत आणि यामध्ये जो मयत आहे पती त्यांनी त्याच्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेतला आणि त्या चारित्र्य संशयावरून दोघांच्या मध्ये काय म्हणणं होत असेच आणि तो मनात राग धरून त्याच्या पत्नीने त्या भोईर म्हणून आहे नकुल भोईर जो मयत निसम त्याचा खून केलेला आहे। गुन्हा दाखल व्हायची तजवीज ठेवलेली आहे। दाखल्याचं काम चालू आहे, तपास चालू आहे। आणि आपले प्रतिनिधी अविनाश परबत आता आपल्या सोबत आहेत या घटनेसंदर्भात आणखीन माहिती देण्यासाठी। अविनाश, या घटनेमागचं सत्य नेमकं काय आहे? काय माहिती समोर आली आहे? खरं तर अतिशय धक्कादायक बाब जी आहे ती पिंपरी चिंचवडमधून समोर येत आहे। ह्यांची नेहमी भांडणं ज्या चारित्र्याच्या संशयावरून भांडणं नेहमी होत होते आणि याच्यावरनं अखेर पत्नीने या सर्व भांडणाला कंटाळून रात्री आपल्या पतीला ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून जो आहे ते हत्या केल्याचं समोर आलेलं आहे। खरं तर या दोघंही पती पत्नी जे आहे ते सामाजिक क्षेत्रात काम करत होते। खरं तर ही पत्नी देखील जी आहे ते नगरसेवकासाठी आता इच्छुक देखील होते, परंतु असं असताना देखील जे आहे ते चारित्र्याच्या संशयावरून यांची नेहमी भांडणं होत होती आणि त्यालाच कंटाळून जे आहे तिने आता हे एवढं टोकाचं पाऊल उचललेलं आहे। पोलिसांनी पत्नीला जे आहे ते अटक केलेली आहे आणि पुढचा जो तपास आहे तो सुरू केलेला आहे, परंतु अतिशय धक्कादायक बाब जी आहे ती समोर येत आहे। कविता, धन्यवाद अविनाश, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।